मित्रहो, निवडणूक जिंकण्याची शाश्वती नसते, पण लाखो करोडो रुपये गुलाल बुक्क्यासारखे उधळले जातात. कुठून येतो हा पैसा? दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी किंवा नेत्यांच्या पळवापळवी करण्यासाठी खोकीच्या खोकी रिकामी केली जातात. पैसा फेकून एक एक मत विकत घेतलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एक बैल विकत घेण्यापुरता सुद्धा पैसा बळीराजाकडे नसतो. शेतकऱ्यांचं सरकार म्हणून ढोल बनवला जातो त्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही संवेदनशील मनाला वेदना होतील, यातना होतील, लाज असणाऱ्या कुठल्याही नेत्याला लाज वाटेल अशी एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ अर्धा अधिक महाराष्ट्रानं पाहिला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हालाही दाखवणार आहे. पण मित्रहो, शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैल हा त्याच्यासाठी फक्त एक प्राणी नसतो, तर तो त्याच्या जीवाभावाचा साथीदार, त्याच्या कुटुंबाचा आधार असतो. शेती करण्यासाठी आज मोठ्या प्रमाणामध्ये यांत्रिक मदत घेतली जाते, पण गरीब शेतकऱ्याची शेती आज सुद्धा बैलजोडीवर अवलंबून आहे. एका बैलाचं महत्व किती असतं हे फक्त शेतकरीच जाणू शकतो. लातूर जिल्ह्यातल्या बोंबळी इथले अल्पभूधारक शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्या कुटुंबावर अशी एक दुर्दैवी वेळ आली की महाराष्ट्राचं मन गलबलून गेलं. पाऊस सुरू होतोय, शेतीची कामं करून घ्यायची आहेत आणि अशा प्रसंगी काशीनाथ गायकवाड यांच्या एका बैलावर वीज पडली आणि या दुर्घटनेमध्ये त्यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. गायकवाड कुटुंबावर झालेला हा आघात त्यांच्यासाठी प्रचंड मोठा होता. लेकराचं पोट, डोक्यावर पेरणीची घाई आणि त्यातच एकमेव आधार असलेला बैल वीज पडून दगावला. अशा संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई धावून आल्या. बैलाच्या खांद्यावर दिलं जाणारं जू या माऊलीनं आपल्या खांद्यावर घेतलं. एका बाजूला बैल आणि दुसऱ्या बाजूला ही माऊली, आणि शेतीचं काम सुरू झालं. बैलाच्या जागी तिनं स्वतःला झोंपून घेतलं, पण कसली तक्रार नाही की कोणापुढे याचना नाही. हा व्हिडिओ पहा मित्रांनो. थांबा 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 भाऊजी, थांबा थांबा थांबा. काय करणार? आणि नेमका आहोत झोपला साहेब. कस काय हे वीज पडली बैलावर हो का आता कसं कवा? आता शुक्रवारी कालच्या शुक्रवारी पडली तर का आम्ही आहोत झोपला होता. कसं करा या गोष्टीचं? तुमचं नाव काय? औषधाबाई काशीनाथ गायकवाड. बरोबर बरं. हे कवा पडलीस का? शुक्रवारी पडले. बरोबर. मग आता एक बैल नाही का? मला तुम्ही दोघ जण आम्ही हो का कष्ट करणार होता. मग मला तुम्ही दोघ जण म्हणलं. आमचा मी वडला हो का दोघं. बरोबर. एक मी आधारली हो का. तुमचं पूर्ण नाव काय? माझं औषधाबाई काशीनाथ गायकवाड. गाव? गाव बोंबळी. तालुका? देवणी. देवणी. बर बर बर. मग आता तुम्ही काय करता? काम धंदा घेस का? आता हेच करता हो का केलं लोकांची शेतं. पोरं? हेच आमच्या महागावी राहत्यात. बरोबर. आता एक बैल गेल्यामुळे तुम्ही चुकून होणार का? झोपलावर काय कसं करावं आता या गोष्टीचं? त्या बैलाची काही भेटे का मला तुम्हाला वीज पडलेल्या? काहीच नाही हो का. आता का करणार का नाही आता देव झालं नाही. आमचा आम्ही हो का कोणी आलते का बघायला? आमचे सगळे बघायला कोण कोण येऊ पंचनामा केला तर? साहेब आमचे सगळे बर बर. आपण विचारू त्यांना आणि तुमचं काय जे प्रशासनाची जे मदत होईल ते मदत करायचं काम करतो आपण. पण मला लई येऊन आले हो का. पाय गळाल्यात, हातापाय गळाल्यात, लटलट कापला राव मी. हा हा हा. कसं करावं का आणि आता या गोष्टीचं काही इलाज नाही हो का. बरं. आमचा मी हो का झोपला गाडी आऊत काठी. बर 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 बर. त्याचा मार्ग तर हा आहे आपला बळीराजा आणि ही आहे या राजाची अवस्था. हौसाबाईंचा हा व्हिडिओ अर्धा अधिक महाराष्ट्रानं पाहिला आणि मानवी मन सुन्न झालं, खिन्न झालं. एक बैल घेण्याची परिस्थिती या बळीराजाची नाही,
त्याच महाराष्ट्रामध्ये बैलापेक्षा सुद्धा जास्त किमतीत मतं विकत घेतली जातात, नेत्यांची खरेदी केली जाते. निवडणूक आली की याच बळीराजाला भूलथापा दिल्या जातात. सरसकट कर्जमाफी देऊ, 7-12 उतारा कोरा करू अशा थापा मारून हे सत्तेवर येतात आणि सत्ता आली की मग शब्दांचे खेळ करून पुन्हा या बळीराजाला वंचित ठेवलं जातं. अटी आणि शर्ती यांचा डाव मांडला जातो. तरीही शेतकऱ्यांना आम्ही खूप काही दिलं, त्यांच्यासाठी आम्ही खूप काही केलं म्हणून ढोल बडवला जातो. जो ढोल सध्या महाराष्ट्रामध्ये वाजतोय गाजतोय त्या फसव्या कर्जमाफीचा. बळीराजा मात्र आपल्या अर्धांगिनीला बैलाच्या जागी झोपून शेतीची कामं करतोय. ही आहे आपल्या बळीराजाची अवस्था. लाज आणणारी, पण लाज तर त्यांना वाटते ज्यांच्याकडे ती असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता तरी कळालं असेल की बिचारा शेतकरी कशासाठी मागतोय सरसकट आणि विना अट कर्जमाफी. या व्हिडिओनं सरकारच्या अब्रूविषयीवर टांगली हो. हा व्हिडिओ पाहून महाराष्ट्र मात्र हळहळला, कळवळला, काळी गलबलून गेलं महाराष्ट्राचं. पण देवेंद्र फडणवीस माहित नाही. पण ही घटना पाहून आता तरी मायबाप सरकारला काही पाझर फुटेल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अगदी मनमोकळेपणे आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं मांडा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.